निखिल किनी आणि तन्मय स्ट्राईकला. चला घाई करा, थोडं मात्र वेळेचं बंधन ठेवा. वेळ नाही थांबणार आपल्यासाठी. सूर्यदेव त्याच्या दिशेने मात्र पुढे जात असतो, वेळ देखील पुढे सरकत असतो, तो नाही थांबणार कोणासाठी. पहिला बॉल, चांगला चेंडू टॉस करून टाकला जातो, तेवढा चांगला फटका खेळला जातोय, ग्राउंडिंग स्ट्रोक. मात्र इकडे आपण बघू शकतो आउटफील्ड स्लो आहे, 2 धावा मिळतील. स्कोरबोर्ड मात्र 2 आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर मात्र चांगला फटका. ती सेमीफायनल आपण बघू शकतात पाहायला मिळाली. आजच्या दिवसामध्ये 6 मॅचेस होत्या, त्यामध्ये आपल्याला 2 मॅचेस जर बघायला गेलं तर 3 मॅचेस क्वार्टर फायनलच्या 10 ओव्हरच्या पाहायला मिळाल्या, एक सेमीफायनल 8 ओव्हरची आणि दुसरी सेमीफायनल इकडे मात्र आपण बघू शकता 4 ओव्हरची आहे. आतमध्ये येऊन लोअर फुलटच चेंडू, जजमेंट अगदी आली नाही, वाईटच्या अपेक्षित सोडला होता, परत इकडे क्लीन बॉल. यस डीजे. आतमध्ये सोहेल डाव्या हाताचा हा देखील बॅट्समन आहे आणि इथे मात्र साहिल तन्मयला परतावं लागतंय. अगदी बघायला गेलं तर लोअर फुलटच होता, वाईटच्या अपेक्षेत मात्र इकडे चेंडू सोडण्यात आला आणि थेट जाऊन आदळतोय स्टंपवर. विकेट आपल्या पाहायला. पहिला चेंडू 2 धावा, त्यानंतर विकेट आले. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे नेट बॅट्स मैदानाच्या आतमध्ये. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक काय कमालीचा इकडे कॅच निनाद कडून पाहायला मिळते. स्टूप अप कॅच करताना निनाद या स्पर्धेतला सर्वोत्तम कॅच अगदी मात्र पाहायला मिळते. विजय. दोन बॅक टू बॅक झटकीकडे दिलेले आहेत डाव्या त्याचं बॅट्समन. यावेळेस आपण बघू शकतो दोन्ही तंबूच्या आश्रयाला पाठवलेले आहेत. विकी आपल्याला पाहायला मिळते, परंतु हा जो विकेट आहे तो विकेट खऱ्या अर्थाने निनादचा आहे. अगदी टीम साठी खेळणं गरजेचं आहे, झोकून दिलं यावेळेस आपण बघू शकता आता स्वतःला निनादने अगदी बघायला गेलं तर कमालीचा कॅच केलाय. चिते की चाल बाज की नजर और निनाद के कैच पर संदेह नहीं करते, कभी भी मात दे सकती है. आणि आपण बघू शकता इथे तो कॅच घेतलाय. एकदा मात्र संघासाठी एफर्ट दिले जातात, कित्येक खेळाडू इंजोर्ड होतात. इंजुरीच्या विषय आला तर मात्र नक्कीच आपल्याला आठवतंय 2023 वर्ल्ड कप, अफगाणिस्तान वर्सेस ऑस्ट्रेलिया आणि ग्लेन मॅक्सवेलची ती इनिंग वर्ल्ड कप मधली हायएस्ट स्कोरिंग इनिंग. 200 धावा त्याने ठोकल्या, अगदी चालता येत नव्हतं तरी देखील मात्र त्याने त्या धावा ठोकल्या, म्हणजेच तोंडातला घास अफगाणिस्तानच्या खेचून काढला आणि ती मॅच जिंकली. न बघता बघता वर्ल्ड कप देखील जिंकला. 2023चा 6व्यांदा चॅम्पियन्स झाली ऑस्ट्रेलिया. यावेळेस मात्र फटका सजवलाय, डीप मध्ये मात्र क्षेत्ररक्षक आहे. अगदी मात्र चांगली गोलंदाजी होत असताना 2 धावा इकडे अंकित केल्या जातील. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला 4 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. चेंडू झाले ते म्हणजेच 5 आणि 4 धावा धावफलकावर. 2 डबल आणि 1 सिंगल आणि 2 विकेट देखील पाहायला मिळाले या ओव्हर मध्ये, 2 मोठे विकेट. शेवटचा चेंडू पहिल्या षटकामधला. यावेळेस टुप स्ट्रोक आहे, आतमध्ये येऊन इथे फेकून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनला. षटकार 6 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा स्कोर कार्डवर. डीजे.
थँक्यू. 10 झाले सॉरी संमश्वर. इकडे मात्र चुकी होत असताना आमच्याकडून आणि आम्ही त्या चुकीचा सुधार करतोय. 2 डबल आणि 1 षटकार 10 स्कोर कार्ड वर आहे. 2 विकेट गेलेले आहेत आणि निहिल हा स्ट्राईकला आहे. गोलंदाज सौरव अगदी स्विचचा फटका आहे. खराब फिल्डिंग. इथे मात्र आपण बघू शकतात की श्वान मध्ये येतोय आणि त्यामुळे मात्र चेंडू थांबला जातोय. व्हॉलंटियर असतील कृपया करून त्या श्वानला बाहेर काढा. एक धाव. स्कोरबोर्ड एकने पुढे जा. स्कोरबोर्ड 11. त्यावेळेस गोलंदाज गौरव आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर. खूप चांगली गोलंदाजी केली. मी म्हणेन की त्याच्या गोलंदाजी जोरावरच त्यांनी क्वार्टर फायनल अगदी मात्र चांगल्या रीतीने जिंकली. त्यावेळेस ऑन साईडला फटका आहे. अगदी मात्र बघायला गेलं तर बॅकफुटवर जाऊन हा फटका खेळला जातोय. एकदा बसेल पाहून मात्र गोलंदाजी देखील केली जात आहे इथे गोलंदाजाकडून. गौरव तयार. ओव्हर द विकेट. लेफ्ट आर्म आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. समोर निहिल आहे. फटका खूप चांगला खेळला जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अगदी विकी अभ्यास चांगलं क्षेत्ररक्षण एकच मिळणार. खूप चांगली फिल्डिंग. एक धाब्यानिशी स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 12 धावा 13 धावा 13 धावा. पुन्हा एकदा मात्र आतमध्ये येऊन क्रॉस बॅटिंगने फटका सजवलाय. इकडे एक आणि दुसऱ्याचा प्रयत्न. 2 पूर्ण झालेले आहेत. अगदी रनआउट मिळाला असा परंतु 2 पूर्ण होताना त्यावेळेस पाहायला मिळते कुशल हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 15 धावा धावपलकावर. 4 ओव्हरची मॅच. सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. वेस्ट 15 स्कोर कार्ड वर आपल्याला पाहायला मिळते. बघायला गेलं तर लाईव्ह अपडेटिंग देत असताना इंटरनेटचं स्कोरिंग देत असताना आपल्याला पाहायला मिळते. ओम साई स्पोर्ट्स वर आपण बघू शकतात. प्रवीण काका चषक 2024 च हे भव्य दिव्य आयोजन. शेवटचा अंतिम दिवस स्पर्धेचा. शॉर्ट चेंडू फटका अगदी फसलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बॅकपेट ग्रिजनला कॅच करणार. विकेटचं पतंग विजय. चला बॅटिंग टीमला विनंती आहे की एक्स्ट्रा प्लेअर पाठवा आमच्यापर्यंत. कार्तिक नवीन बॅटचा मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे. अंडर-23 आणि त्यांच्या विरुद्ध मित्रप्रेम नांदगाव अशी ही सेमी फायनल आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करताना अंडर-23 चा संघ आपल्याला पाहायला मिळते. शंभो नांदगाव आणि त्यांचे विपक्ष मित्रप्रेम नांदगाव. अगदी महिला वर्ग देखील उपस्थित आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत स्पर्धेमध्ये. गावचं टीम असली की मात्र गावचे महिला वर्ग देखील त्यांची मॅच पाहण्यासाठी इकडे उपस्थित झालेले आहेत. पण एकदा डॉट चेंडू येते. खूप चांगली गोलंदाजी होत असताना यावेळेस गोलंदाजाकडून 2 षटकार समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला 7.5च्या सरासरीने 15 धावा यावेळेस धावफलकावर लागले जात आहेत. 3 विकेटच्या नुकसानामध्ये 15 धावा खर्च केल्या. विजय. काय नमस्कार.
यस, इकडे खणखणीत निहिलच्या बॅट मधून षटकार आलाय. 4 ओव्हरची मॅच आणि षटकार आलाय. स्कोरबोर्डचा विचार केला 21 धावा धावपलकावर 21. पुन्हा एकदा निहिरच्या झोन मध्ये चेंडू दिलाय. चेंडूला पुन्हा एकदा पाठवलंय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. षटकार 6 धावा. अगदी मात्र यावेळेस स्तूप स्ट्रोक खेळला जातोय. TPL चा सामना अगदी मात्र तीच झलक इकडे दाखवत असताना यावेळेस निहिल केनी 18 वर्षाचा हा पोरगा अगदी कमाल केलं. सपाळे भागातील हा मुलगा पाहायला मिळतोय आणि खास करून बघायला गेलं तर गेल्या वर्षी देखील जर PTPL पाहायला मिळेल, पालघर तालुका प्रीमियर लीग, तर सपाळे गावचा मुलगा पाहायला मिळाला वीरेंद्र बापे. आणि इथे मात्र जर बघायला गेलं कौतुक केलं आणि कुठे ना कुठे कॉमेंटेटर कर्स पाहायला मिळाला. इथे मात्र विकेट येतोय 27 धावेवर. इथे देखील मात्र निहिल हा मात्र बाद होतोय, ज्याने PTPL पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग गाजवली. टुर्नामेंट चा सर्वोत्तम खेळाडू आणि टुर्नामेंट घेतलं आणि त्याने आता 2 षटकार खेचले होते, परंतु पुढचा चेंडू अगदी बघायला गेलं तर यावेळेस लॉंग ऑफ रिझनला चांगली कॅचिंग केलेली आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जातोय. रे यस, बघूया. गेल्या मॅच मध्ये खूप चांगलं योगदान दिलं होतं श्रेयसने. अगदी मात्र चांगली बॅटिंग केली होती आणि इथे देखील तीच अपेक्षा असेल. 27 झालेले आहेत. यावेळेस मात्र निनादला विकेट मिळालेला आहे. तीन चेंडू बाकी आहेत. 5 चेंडू असेल. ऑप्शनच्या खूप बाहेरचा चेंडू. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड यावेळेस 28-28. 3 बॉल बाकी आहेत मात्र तिसऱ्या षटकातले 28 स्कोर कार्डवर. अगदी बघायला गेलं तर अलग कॉन्सेप्ट आपल्याला पाहायला मिळाल्या स्पर्धेमध्ये, ज्यामध्ये अंडर 24, अंडर 40 भंडारी समाजासाठी एक गट होता आणि एक गाव एक टीम साठी कॉन्सेप्ट होता. आणि अशा रीतीने मात्र आपण बघू शकता ती स्पर्धा पाहायला मिळाली. त्यामधील जर बघायला गेलं तर एक गाव एक यामधून मात्र टीम नवापूरने मात्र बाजी मारलेले फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 29-29. पटका इकडे फसलाय, अगदी उंचच गेलाय आणि निनाद सांगतोय मी करतोय कॅच. येस, कॅच कॅच घेतोय विकेट. येस, 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. शेवटचा चेंडू असेल. इकडे मात्र पहिल्या 2 चेंडूवर षटकार आले होते आणि त्यानंतर मात्र 3 चेंडूचा विचार केला तर कमालीचे 3 चेंडू हाताळले जाते. शेवटचा चेंडू असेल. यावेळेस मात्र खूप चांगला फटका खेळला आहे, परंतु लॉंग ऑफ रिझनला क्षेत्ररक्षक आहे. साहिल कॅच करेल. पुन्हा एकदा विकेट येत असताना 3 षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा धावपलकावर.
गोलंदाज साहिल गोलंदाजी मार्क वर येत असताना 6 चेंडू बाकी आहेत. बॅटिंग टीमकडे 29 स्कोर कार्ड वर आहेत. डॉट चेंडू येतोय. स्टोपअप मात्र आपण बघू शकता कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होत असताना स्लोवर खराब चेंडू त्यावर मात्र चांगला हिट. या बेस बाउंड्री लाईन जवळ चांगला प्रयत्न केला होता परंतु त्यांच्यावरून निघून जाईल षटकारासाठी 6 धावा. षटकार बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच श्रेयस. नवीन बॅट्समन जिग्नेश मैदानाच्या आत गेलाय. खेचतोय नवीन बॅट्समन आदित्य आपण बघू शकता नो स्ट्राईकला आहे. डाव्या हाताचा फलंदाज. 4 ओव्हरची मॅच. अगदी सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते. हो आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न. इकडे एक धाव नक्की मिळेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 36.6 आणि सिंगल असं मात्र तिसरं षटक आपल्याला चौथं षटक पाहायला मिळते. 36 धावा हे धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. येणारे अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटच्या षटकामध्ये डाव्या हाताचा फलंदाज आदित्य. छोटा चेंडू आहे. खराब चेंडू आहे. थँक्यू व्हेरी मच सांगितले इकडे फलंदाजाने. 6 धावा. षटकार 42 स्कोर कार्डवर. पंडितजे चल लास्ट बॉल आहे लवकर फलंदाजाने द्यायचंय. शेवटचा चेंडू नवीन बॅट्समन शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. नवा बॅट्समन येत असताना मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातला. त्यावेळी चांगला चेंडू तेवढा चांगला फटका सरळ बॅटीने खेळला जातोय. डोक्यावरून गोलंदाजच्या एक पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा इकडे पूर्ण होत असताना आणि 2च इथून मात्र मिळतील तेवढ्यावरच समाधान मानावं लागेल. 44 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 45चं आव्हान असेल. 17.25च्या सरासरीने 45 धावा बनवायच्या आहेत.
चला इथे मात्र सेकंड इनिंग मध्ये जाऊया. 44 बनवलेले आहेत. शंभू 11 नांदगाव 24 अंडर टीम आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या विपक्ष मित्रप्रेम नांदगाव ही टीम आपल्याला पाहायला मिळते. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेले, एक बाजूला निनाद आणि दुसऱ्या बाजूला सौरव. गोलंदाज दीपेश आपल्याला पाहायला मिळते आणि सौरव मागची मॅच अंडर 24 मधून खेळताना दिसला आणि या मॅच मध्ये मात्र गावच्या टीम मधून खेळताना दिसतोय. कारण की जिकडे गावाचा विषय येतोय तिथे मात्र उभं राहावं लागतं गावासाठी. क्रिकेट म्हणजेच आपण बघू शकतात एक वेगळी भावना आहे. निनाद स्ट्राईकला, नो स्ट्राईकला सौरव. इथे आपण बघू शकतात की एक चांगली स्पर्धा, प्रवीण काका चषक आपल्याला पाहायला मिळते आणि आपण बघू शकतात की सेमी फायनल पाहायला मिळते. एक टीम फायनल मध्ये धडक मारलेली आहे ती म्हणजेच नवापूर आणि आता मात्र दुसरी टीम कोण असेल नवापूर वाढ बघता आमच्या विरोधात येणार कोण फायनल खेळण्यासाठी. सुंदर विवो आहे संध्याकाळचं सूर्यास्ताचं विवो आपण बघू शकतात. पहिलाच बॉल मात्र यावेळेस साईडला चांगला फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक, एक धाव बसेल. सिंगल स्कोरबोर्ड मात्र यावेळेस सुरू झालेला आहे. पहिला चेंडू मात्र हलक्या हाताने सिंगल आपण बघू शकतात. बघूया कोण मात्र पुढे जाईल, कोण मागे राहील सेमीफायनल. परंतु 8 टीमला पारितोषिक आहेत. आपण बघू शकतात 8 बक्षिस इकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल वेगावर यावेळेस पाठवलाय डीप मिड विकेटला षटकारासाठी. सौरवच्या बॅट मधून खणखणीत षटकार. बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला आणि बघायला गेलं तर चेंडू ती मात्र त्यांच्या झोन मध्ये, ती शैली आहे त्यांची, त्या शैलीमध्ये चेंडू मिळाला आणि आपण बघू शकता षटकार खेचला. खडे खेळण्याचाच प्रयत्न केला जो क्रिस गेल स्टाईल हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. दोन चेंडू आणि 7 दबा. व्हॉलेंटियरला विनंती आहे मॅच बॉल साठी तिकडे जायचंय. आणि यावेळेस काय सुपर स्ट्रोक आहे, अगदी आजच्या दिवसातला सर्वात चांगला फटका हा पाहायला मिळतोय. क्वालिटी यावेळेस सौरवची आपण बघू शकतात. सुपर स्ट्रोक, कारण की बॉडीच्या खूप दूर होता आणि लॉंग ऑफ रिझनला काय सुपर फटका खेचलाय, एक ना फटका. अगदी मात्र आपण बघू शकतात या फटक्यानंतर प्रत्येक जणाचे डोळे खुलले. अगदी मात्र 6 धावा पाहायला, टाळ्या देखील वाजल्या. सेक्शनने मात्र स्कोरबोर्ड पुढे जाईल, स्कोरबोर्ड 13. काय सुपर सुरुवात करून देत असताना सौरव आपल्याला पाहायला मिळतोय. 45चं आव्हान आहे आणि 45चा पाठलाग इथे वेगाने होतोय. लवकर फिनिश करण्याच्या मूड मध्ये आलेला आहे सौरव. चेंडू घेऊन बॉलर तयार आणि इकडे बीमार पंचांचा इशारा. अगदी मात्र संधी होती, इकडे संधी हुकली असं म्हणायला हरकत नाही. एक धाव मिळेल, स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 14 पाहायला मिळते. अजूनही 31 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 14 स्कोर कार्ड वर 31 पाहिजेत. घरचं मैदान आहे, घरचे प्रेक्षक इकडे पाहायला आलेत आणि इकडे या गाडीचा ब्रेक फेल झालेला आहे. आता ही गाडी उडवण्यासाठी तयार आहे आणि गोलंदाजाला उडवत आहे. आपण बघू शकतात षटकार, 6 धावा आणि 9 चेंडू म्हणजे टोटल 7 आपल्या पाहायला मिळते. 21 एकाच ओव्हरची सुरुवात. पहिल्याच ओव्हरच्या सुरुवातीला लगातार मात्र षटकारावर षटकार पाहायला मिळत आहेत. 21 स्कोर कार्ड वर. एस डीजे बजाव. इथे आपण बघू शकतात लगातार 3 षटकार. चेंडू जे फेकून झाले ते फक्त 3 झालेले आहेत आणि फ्री हिटचा चेंडू असेल. काय बॅटिंग करतोय इकडे
पुन्हा एकदा सुमित ढेकले स्टाईल, ज्याप्रमाणे टेनिस क्रिकेटमध्ये सुमित ढेकलेला बाहुबली म्हटलं तर इकडे त्याचीच बॅटिंग बाहुबली. इथे आपल्याला पाहायला मिळतोय षटकार 6 धावा, स्कोरबोर्ड 27. टका. आता मात्र फलंदाज तयार आहे. अगदी इथे आपण बघू शकतात षटकारावर षटकार येत असताना डाव्या हाताचा फलंदाज घातकी मानला जातो आणि इकडे अक्षरशः आपली घातकता त्याने सिद्ध केलंय. परंतु या वेळेस मात्र डॉट चेंडू आलाय. अगदी मात्र फिरवले चेंडूला आणि धावेचा विचार केला तर 27 झालेलं म्हणजे 18 धावेची फक्त इथे गरज आहे. 19 चेंडू 18 धावा. समीकरण अगदी सोपं आहे. शाळेमध्ये गणित विषय जास्त कोणाला आवडत नाही, कॉस साइन थिटा, परंतु इकडे असं काही नाही. ही सरळ सोपी सरासरी सर्वांना आवडते. 19 चेंडू आणि 18 धावा. ओहो काय गोलंदाजी आता मात्र हाताळली. देर कर दी मेहरबा आते आते असं म्हणायला हरकत नाही. 18 मध्ये 18 ची गरज आहे. अंडीचे सुरुवातीला मात्र खराब चेंडू हाताळले, षटकार पाहायला मिळाले आणि त्यामुळे पूर्णपणे मजबूत पकड या मॅच वर बॅटिंग टीमची म्हणजेच मित्रप्रेम नांदगावची आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वर येत असताना मिस्टर तुम्ही काय कमालीचं क्रिकेट मात्र खेळला जातोय मैदानाच्या आतमध्ये. काय कमालीची बॅटिंग करून गेला सौरभ. अगदी मॅचला विजयाच्या उंबरठ्यावर आणून गेला असं म्हणायला हरकत नाही. एका ओव्हर मध्ये मॅचचं पडणं जे आहे तर पूर्णपणे आपल्या बाजूला झुकवलेलं आहे. निनाद स्ट्राईकला, नो स्ट्राईकला विकी आहे. 18 मध्ये 18 ची गरज. गोलंदाज यावेळेस सुमित तयार. राईट मोर द विकेट. गुड बॉल. सुपर बॉल पाहायला मिळते. बाउन्स देखील पाहायला मिळते. टप्पा पडला, अगदी मात्र बाउन्स पाहायला मिळाला आणि इथे पॉइंटच्या इलाक्यात खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू किपरच्या हातामध्ये निघून जातोय. 17 चेंडू आणि 17 चेंडू मध्ये इथे मात्र बघायला गेले की 18 धावेची गरज. इकडे कट केलेला आहे. काय स्कूप अप स्ट्रोक लगावला जातोय, परंतु डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा अंकित केल्या जातील. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 29 16 मध्ये 16 ची गरज आहे. तर शांत चित्तेने ही मॅच पाहतायत सर्वजण. 16 चेंडू 16 धावेची गरज. तिसरा चेंडू दुसऱ्या षटकाला स्विच करण्याचा प्रयत्न, अगदी उडाला चेंडू. हो दूर राहिला इकडे क्षेत्ररक्षक. 38 मध्ये मात्र इकडे संधी होती आणि या 38 मध्ये कॅच करू शकला नाही. बघायला गेलं तर क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे तन्मय. सिंगल देखील आली नाही. स्ट्राईक स्वतःकडेच ठेवलेली आहे. 15 मध्ये 16 ची गरज. 15 चेंडू 16 धावा. लढावं लागेल फिल्डिंग टीमला. आता मात्र अगदी स्लोवर चेंडू आहे. क्रॉस बॅटीने फटका सजवलाय. बॅकवर्ड स्क्वेअरला ग्रिजनला क्षेत्ररक्षक आहे. इथे एकदा बसेल. इथे सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 30 झालेला आहे. 14 मध्ये 15 ची गरज आहे. 14 चेंडू 15 धावा. अगदी पहिले षटक जर बघायला गेलं तर अगदी खराब मोठं षटक पाहायला मिळालं. त्यामुळे इथे पूर्णपणे ड्रायव्हिंग सीटवर आहे बॅटिंग टीम. 30 वर एक गडी बाद. 15 ची गरज. विकी ऑन स्ट्राईक. खूप चांगला फटका विकीचा, परंतु इकडे 38 सर्कल मध्ये यावेळेस चेंडू अडवला जातोय.
एज लागली आणि 4 धावा मिळतात. नशिबाचा चौकार येतोय. यावेळेस 4 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 34 धावा धावपलकावर. अगदी चांगलं षटक हाताळलं होतं इथे गोलंदाज सुमितने, परंतु शेवटच्या क्षणाला तर इकडे चौकार आलाय. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये इकडे 11 बनवायचे आहेत. 12 चेंडू 11 धावेची गरज. स्ट्राईकला निनाद, नॉन स्ट्राईकला आपल्याला विकी पाहायला मिळतोय. मागचा फटका अवैध बॉडी अगदी मात्र दूरवरून खेळण्याचा प्रयत्न केला. कडे कव्हरच्या ठिकाणी एज लागली आणि एज लागल्यानंतर मात्र आपण बघू शकतात चेंडू जो आहे तो चेंडू गॅप मध्ये देखील गेला. म्हणतात ना, एकदा मात्र टीमला धावा यायला लागले की मात्र ते थांबत नाही. कुठे ना कुठे ज्या टीमचा लक फॅक्टर चालतो त्या टीमकडेच मात्र खेळ फिरला जातो. आणि सुरुवातीपासून जर बघायला गेलं तर नंदगाव टीमकडे हा खेळ वळला जातोय. खास करून पहिलंच षटक. निहिल केणी, ओहो काय वेगाने मात्र चेंडू हाताळलाय. डॉट चेंडू येतोय. 11 चेंडू आणि 11 धावेची गरज. अकरा चेंडू आणि 11 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. स्कोरबोर्ड 34. 2 षटकानंतर 17च्या सरासरीने बनवलेत. आता मात्र 6च्या सरासरीने. फटका खूप चांगला आहे, परंतु इकडे काय कॅचिंग आहे. निनाद स्ट्रगल करत होता आणि यावेळेस मात्र विकेट आलाय. खूप चांगली गोलंदाजी होत असताना हे करावं लागेल. इथे मैदानामध्ये शेवटपर्यंत राहावं लागेल. डीजे तीन ओव्हर यांना करत नाही. अगदी 2 चेंडू चांगले हाताळलेत. मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत तुमच्याकडे धावा आहेत तोपर्यंत मात्र लढण्याची ताकद ठेवणं गरजेचं आहे. कित्येकदा मैदानामध्ये पाहिलेलं आहे मी मी अंडर बॉक्स क्रिकेटला 8 मध्ये 2 बनलेले नाहीयेत. हो हो काय चांगला चेंडू हाताळला जातोय. फलंदाज मिस्टर अभिषेक आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 35 धावा ह्या धावपलकावर लागले जातात. 9 चेंडू आणि 10 ची गरज आहे. 9 चेंडू आणि 10 धावेची गरज. 35 स्कोर कार्ड वर मात्र आपल्याला पाहायला मिळते. निहिल किनी गोलंदाज आपण बघू शकतात. अगदी युवा टॅलेंट, अपकमिंग युवा स्टार पालघर भागातला आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटा चेंडू इकडे फिल्डिंग होणार. या चांगला क्षेत्ररक्षण. क्षणाक्षणाला मात्र इकडे मॅच बदलली जात आहे. क्षणाक्षणाला खेळ बदलला जातोय आणि हेच पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग आलेला आहे. जीत मिले या हार ये नसीब की बात है. जीत मिले या हार ये नसीब की बात है. मग कोशिश भी ना करे ये गलत बात है. आणि इकडे आपण बघू शकता प्रयत्न प्रयत्न आणि फक्त प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होत असताना फुलटा चेंडू आहे. आधी फटका सजवलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक. 7 मध्ये आता मात्र 9 धावेची गरज आहे. काय खेळ आहे क्रिकेटचा. अगदी बघायला गेलं तर मॅच जी होती ती 19 बॉल 18 होती. त्याच्यानंतर 18 बॉल 18 आली आणि तिथून जर बघायला गेलं तर 12 बॉल 11 असताना निहिल किनी इकडे स्वतःला सिद्ध पुन्हा एकदा करतोय. अडचणीमधून बाहेर काढण्याची जी त्याची सवय आहे ना ती सवय खूप चांगली आहे आणि ही क्वालिटी तो दाखवत असताना 7-9 शेवटचा चेंडू स्वीट करण्याचा प्रयत्न. ओव्हर आवडले असेल जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या निहिल केनीसाठी. फक्त त्याने धावा खर्च केल्या 2. आता 1 ओव्हर आणि 9 धावा समोरच्यासाठी त्याने आणून दिलेल्या आहेत. हा विश्वास असणं गरजेचं आहे. नेव्हर गिव्ह अप ज्याला म्हटलं जातं त्याला त्या खेळाला म्हणतात खऱ्या अर्थाने संघर्षमय खेळ. आपण बघू शकतात की इथे 1 ओव्हर आणि 9 धावेची गरज आहे आणि एक संदेश डीजे मास्टरला देखील देऊया. यस डीजे.
एक ओव्हर आणि 9 धावेची गरज आहे. अगदी अटीतटीची मॅच आहे. दोन्ही टीम साठी महत्वपूर्ण मॅच आहे. खऱ्या अर्थाने अशा मॅचेसला थोडा वेळ वगैरे घेतला तर परंतु आपल्याकडे वेळ कमी आहे. मुठ्ठीत वेळ कमी आहे आणि खेळ जास्त करायचा आहे. आता आपण बघू शकतात की 6 मध्ये 9 आणि गोलंदाज आणि हा फटका चांगला आलेला आहे. इथे मात्र कव्हरच्या ठिकाणी हा मात्र बघू शकतात की हा विनिंग स्ट्रोक म्हणायला हरकत नाही. षटकार 6 धावा. ठेवल्या होत्या गोलंदाज निखिलने, परंतु इथे पहिल्याच चेंडूवर षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा मात्र बॅटिंग टीमकडे पुन्हा एकदा षटकार. खेळ खल्लास. मॅच फिनिश. अभिनंदन. थँक्यू. तिथे मॅच करायची आहे. थांबा. अभिनंदन. मैत्री मित्रप्रेम नांदगाव या टॉससाठी या मित्रप्रेम नांदगाव टॉससाठी लवकरात लवकर टॉस साठी यायचं आहे.